नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अशी एक टॉपिकबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमच्यात खूप काही बदल घडून येतील आणि तुमच्यापासून दूर कोणीही जाणार नाही. लोक तुम्हाला खूप ताकदवार आणि बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल. जे लोक तुमच्यावर जळतात तर ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, जवळ असतील, ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत. मित्रांनो, आज मी असे तुम्हाला काही 3 स्किल, 3 स्टेप किंवा 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्यात आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये असतात. पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीतच नसतं. तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया अशाच एक महत्त्वाच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, नंबर 1 आहे स्माईल. स्माईल ही तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते. जर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल, हसू असेल, तर लोक तुमची स्माईल पाहून तुमच्यावर जळतात. आणि हेच खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आलं पाहिजे. तुम्ही हरलेले जरी असलात, पण जर तुम्ही एक स्माईल दिली, तर ते लोक तुमची स्माईल पाहून अजून जास्त जळतात. लोकांचं कामाचं आहे जळणं आणि आपलं काम आहे खुश राहणं. तुम्ही खुश राहा. बरं, लोक लगेच विचारतात, एवढा खुश का आहेस? लोकांची मानसिकता तशीच असते. कुणाचं चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात. मग करू द्या त्यांना त्यांचं काम. आपण मात्र एक स्माईल द्यायची, म्हणजे ते अजून जळतात. आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावं लागेल. तुम्हाला चांगलं राहावं लागेल. मग जेव्हाही तुम्ही स्माईल कराल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाहीत. आणि स्माईल केल्याने आपला नेहमी फ्रेश फील होतं. त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते. त्यासाठी तुम्ही रोज स्माईल करा. त्यानंतरच मित्रांनो की नंबर 2 आहे फालतू बोलू नका. दुनियाचा एक रूल आहे, टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही लोकांना जेवढी रिस्पेक्ट देता तेवढीच ते तुम्हाला देतात. आपण आपल्या बोलण्याने सगळं जग जिंकून, पण फालतू बोलण्याने आपण फालतूच बनू. म्हणजे तुम्ही बोला, पण किती त्याला काही लिमिट असते. लोकांना तेवढंच सांगा जेवढी सांगायची गरज असते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करतात. तुम्हाला तर एक गोष्ट माहीतच असेल की तुम्ही लोकांना जेवढे व्हॅल्यू देता, रिस्पेक्ट देता, तेवढेच ते लोक तुम्हाला पण देतात. त्यासाठी आपण फालतू बोलणं बंद करा. कारण आपल्या फालतू बोलण्यात आपली व्हॅल्यू कमी होते. नेहमी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि तितकेच बोला जेवढे कामाचे आहे. मित्रांनो, खरंच नंबर 3 आहे ॲटिट्यूड. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे, मग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ॲटिट्यूडबद्दल बरेच लोक मला विचारतात की आपला ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव कसा पाहिजे, ज्याने आपल्या ॲटिट्यूडमुळे आपला स्वभाव चांगला प्रभाव पडेल, आपली चांगली ओळख निर्माण होईल, लोक चार चौकात आपल्याला चांगली इज्जत देतील आणि आपले मित्र, नातेवाईक, घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत. तर त्यासाठी नीट ऐका. मित्रांनो, आपला स्वभाव म्हणजे ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो, तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाहीत. त्यासाठी तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह झाली पाहिजे. नेहमी आपल्या विचारांनी पॉझिटिव्ह राहा. जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता तेव्हा पूर्ण पॉझिटिव्ह बोला आणि बघा, ती व्यक्ती आपोआप आपल्या बाजूने बोलायला सुरुवात करते. जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी योग्य आहे. नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्ही चिखलातून जावं लागले आणि तुमचा पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडला, तर तुम्ही तिथेच पडून राहता का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. नाही ना? उठता ना आणि आपल्या मार्गाने चालायला लागता, बरोबर? मग हेच होतं आपल्यासोबत आणि लोकांचं तर कामच आहे तुम्हाला पाय खेचून मागे पाडणं, पण तुमचं काम आहे उठून पुढे जाणं. तर मित्रांनो, खरंच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर इतरांनाही नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओमार्फत मदत होईल. तर मित्रांनो, पाहून तुमच्यासारखं एखाद्याची लाईक बदला, म्हणून माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा.